देवा, खूप दिवसांनंतर आपलं हे ध्यानस्थ रूप पाहिलं. कैलासाचे स्मरण झाले देवा. देवा, ह्यावेळी इथे येण्याचे कारण वेगळे आहे. आपण देवेंद्रांना जेजुरी गडावर आमंत्रण दिले. ते ह्या न त्या कारणाने येत राहिले. आता तर त्यांच्यात आणि बाणाईमध्ये एकोपा झाला आहे. परंतु असं व्हायला नको की ते हस्तक्षेप करत राहतील आणि आपण केवळ पाहत राहू. पण प्रधानजी, त्यांनी तसे काही केले आहे का? देवा, असं काय करता आहात? देवेंद्रांनी स्वतः अक्षय करंडा बाणाईला दिला. त्यामुळे काय घडले हे आपण स्वतः पाहिले. बाणाई तुम्हाला हवं तेव्हा पाहू शकते, तुमच्याशी हवं तेव्हा बोलू शकते. हा हस्तक्षेप नाही का? लक्ष्मी देवी, तुम्हाला काय वाटते? हे म्हणता आहेत ते योग्यच आहे, परंतु देवेंद्र असं म्हणू शकतात की त्यांनी जे काही केलं ते एक पिता म्हणून केलं. परंतु आज त्यांनी कल्पवृक्षाकडून बाणाईला दिव्य वस्तू दिली. उद्या त्यांचं धाडस वाढेल, ते आणखी काहीतरी करतील. मग माधवा, आपण आता काय करावे असे तुम्हाला वाटते? देवा, आपण त्यांना योग्य वेळी समज देऊन थांबवावं असं मला वाटतं. प्रधानजी, मला असे वाटते की इंद्रदेवांना अजून एक संधी द्यावी. पण जर तुम्हाला असे वाटते की विलंब होतो आहे, तर आपण त्यांना बोलवूया. देवा, तुम्ही खरोखरच भोळे आहात, सांब सदाशिव आहात. तुम्ही सगळ्यांनाच क्षमा करत जाता, परंतु जेव्हा परिस्थिती बिकट होते तेव्हा त्याचा तुम्हालाच त्रास होतो. अहो, श्री खंडेराय म्हणतायत ना, मग आपण देवेंद्रांना इथे बोलावून घेण्याचा आग्रह नको करायला. देवा, सत्य समजावून सांगण्यासाठी देवेंद्र तुम्हाला आग्रह नाही करणार, परंतु बाणाईला सत्य समजावं म्हणून आम्ही कोण आहोत हे ह्या ना त्या मार्गाने ते तिला सांगणारच. तुम्ही बानूला तो अक्षय हळदी कुंकवाचा करंडा दिलात का? हो, ते कार्य पार पडले. आता तरी किमान तिला श्री खंडेरायांना हवं तेव्हा पाहता येईल, त्यांच्याशी हवं तेव्हा बोलता येईल. पण एवढे पुरेसे नाही. म्हणजे अजून काय करणार आहात तुम्ही? ते कळेलच तुला. नाही, तुम्ही आत्ताच सांगा. ठीक आहे, मी सांगेन, पण एका अटीवर. ही वार्ता अत्यंत गुप्त राहायला हवी. हो. ऐक, प्रधानजी हे श्री विष्णू आहेत आणि लक्ष्मी देवी म्हणून वावरणाऱ्या या तर साक्षात श्री महालक्ष्मी आहेत. हे बानूला कळेल असं काहीतरी करणार आहे मी. अहो, पण हा तर खूप मोठा निर्णय आहे. मी संपूर्णपणे विचार केलेला आहे शची, आणि तू मला माझ्या निर्णयापासून परावृत्त करू नकोस. अहो, पण श्री खंडेरायांसोबत श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचाही रोष तुम्ही उडवून घ्याल. माझ्या कन्येच्या सुखासाठी मी काहीही करेन. श्री खंडेरायांची पत्नी म्हणून श्री म्हासादेवींचं जे स्थान आहे तसेच समान स्थान या इंद्राच्या कन्येला बानूलाही मिळायला हवं. सगळं जग निद्रेत आहे आणि बानू, तुझा हा पिता तुझ्यासाठी जागा आहे. तुला सत्य समजावं म्हणून आज सगळ्या जेजुरीला जाग येणार आहे. तुझ्या अस्तित्वाची दखल इथं सगळ्यांना घ्यावी लागणार आहे.
त्याच सोबत तुला मी जे सांगेन, जे दाखवेन, त्याचा अर्थ तू समजून घे. स्वतःच्या स्मृतीला शक्य होईल तेवढं जाग कर आणि सगळा जीव ओतून समजून घ्यायचा प्रयत्न कर. अन्यथा सर्वच निष्फळ ठरेल. श्री खंडेराय, श्री विष्णू, श्री महालक्ष्मी, क्षमा असावी. आपल्या अनुमतीशिवाय हे कार्य करतो आहे. मी म्हणालो होतो तसंच झालं. हे देवेंद्रांचंच कार्य आहे. तुम्ही आता आधी शांत व्हा. सगळीकडे शंखांचा नाद घुमतो आहे. ह्याचा काय अर्थ होतो देवी? मला समजतं आहे. देवेंद्र बानूला सहाय्य करताहेत, तिला सत्य कळावं म्हणून. परंतु आपण कोण आहोत हे बाणाईला प्रथम कळावं हा त्यांचा हेतू आहे. आणि तो प्रयत्न आता स्पष्ट दिसतो आहे. मी काय म्हणते, घडू द्या जे घडतं आहे ते. देवी, हे तुम्ही बोलता आहात? हो, म्हाळसा आणि बानू यांच्यापैकी ज्यांना सत्य कळायचंय त्यांना कळावं आणि आपण विष्णुलोकी परत जावं इतकीच माझी इच्छा आहे. ते तसं घडलं तर उत्तम. परंतु देवेंद्रांमुळे हे कार्य पूर्ण होईल असं काही मला वाटत नाही. तुम्हाला बी ऐकू येते ना? वय पर असा आवाज कधी बी ऐकला नाही. अरे ह्यो आवाज तर आख्यान संपल्यावर जसा शंख वाजवत्यात तसाच आहे, पर थोडा वेगळा आहे आणि मोठा बी आहे. आता ह्यो चमत्कारच बनायचं ग. मला तर वाटतं या बाहेरनच येतोय आवाज. चल दार उघडून बघू. ए नग नग, हा गा अजून दिस बी उजाडला नाही. बाहेर अंधार आहे आणि ठाव नाही बाहेर काय आहे ती. म्या काय दार उघडणार नाही आणि तुम्हाला बाहेर जाऊ बी देणार नाही. अरे पर ह्यो शंखाचा आवाज वाढतच चालला आहे आणि कळाय ना गवय ते काय आहे ते. आणि देव आहे ती नवगड्यावर, मग कशा पायी घाबरायचं?
अरे पर नाही तर मी आता दार उघडल. अरे हे काय आहे? मला बी कळणं झालं या. ह्यो आवाज येतोय कुठून? तेच खुडकतोय मी. मला असं वाटतं या की ह्यो आवाज शंखाचा आहे. बाप जन्मात असं कधी ऐकलं नव्हतं. मला असं वाटतं या की ह्यो आवाज अख्ख्या जेजुरीमध्ये घुमत असणार बघ. म्हणजे पहाटेच्या याला या शंखाच्या आवाजानं समधींची झोप मोड झाली असेल. आता समधी लोक गडावर येणार. अरे काय सांगायचं त्यासनी? देवासनी सांगायचं का? तुला आवाज ऐकू येतोय आणि देवासने ऐकू येत नाही का? बस काहीतरी आपलं तुझं. अरे परत त्यासनी सांगावंच लागणार ना, ह्यो चिमितकार होतोय ते. नको नको, त्या परीस आपण प्रधानजीसनी सांगूया. नग नग, त्या परीस आपण बाहेर जाऊ आणि पाहू काय होतंय ते. चल 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 चल. महाराज, मी आज तुम्हासनी ओळखलं नाही तर शुभम भवतु. महाराज, हे समज काय हाय? मुली, प्रत्यक्ष शंख तुझ्या दारी प्रकट झालाय. त्याचंच दर्शन घ्यायला मी आलोय. पदरी अमाप पुण्य असल्याशिवाय हे शक्य नाही. महाराज, माया पोरीला आशीर्वाद द्या की तिच्या समजा इच्छा पुऱ्या होत्याल बघा. तिच्या सर्व इच्छा पूर्ण होत आहेत. त्याचंच हे प्रतीक आहे अजामेळ. मी तुमच्याचकडे येत होते. मी बाहेर निघालो होतो. हा काय प्रकार आहे? सगळीकडे शंखाचा आवाज येतो आहे. मलाही समजून घ्यायचं आहे की असं का घडत आहे. पण असं अचानक का घडतं आहे? काय अर्थ घ्यायचा याचा? म्हाळसा, एक मात्र निश्चित की हा एक शुभ संकेत आहे. ह्या शंखाचा ध्वनी अत्यंत पवित्र आहे. पण हे सारं सूर्योदयापूर्वीच घडतं आहे. ह्याच्या मागे काहीतरी कारण असणार. मीच काय, गडावर सगळे आता उठले असणार. आणि शंखाचा इतका आवाज येतो आहे, पण शंख कुठेही दिसत नाही. तेच पाहायला मी बाहेर जात होतो. शंखाचा विशिष्ट अर्थ आहे. त्याच्या असण्याला, त्याच्या ध्वनीला एक वेगळा शास्त्राधार आहे. तुम्हासनी माझं नाव कसं ठाव? ते महत्वाचं नाही. महाराज, हा एवढा मोठा शंख, त्याचा एवढा मोठा आवाज. महाराज, अहो,
आम्ही हे काय समजायचं? मुली, मी ते सांगेन, पण ते श्रवण करण्याचे सामर्थ्यही तुमच्या अंगी असायला हवे. वय मी ऐकल जी. मी कथन करत असताना जर तुम्ही इथून गेलात तर मी आणि हा शंख गुप्त होऊन जाईल. हा साधा शंख नव्हे, समुद्राच्या देहाचा अविभाज्य भाग आहे हा शंख. प्रत्यक्ष जगच्चालक श्री विष्णूंचे प्रिय चिन्ह आहे हा शंख. या शंखाचा जो ध्वनी आहे तो ओम या आद्य स्वरासारखाच आहे. प्रत्यक्ष श्री विष्णूंनी हा शंख धारण केल्यामुळे त्यांना ध्वनीच्याही देवता होण्याचा सन्मान मिळाला. ब्रह्मवैवर्त्य पुराण असं सांगतं की श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांचा शंख हे निवासस्थान आहे असं मानलं जातं. पण काय अर्थ आहे शंखाच्या अशा अचानक ध्वनीचा? प्रथम हे समजून घे की शंख म्हणजे काय. सांगा. श्री विष्णूचं प्रतिरूप आहे शंख. त्यांना प्रिय असलेल्या चिन्हांमध्ये सर्वात प्रिय चिन्ह म्हणजे शंख. मला जसं रुद्राक्ष प्रिय आहे तसंच श्री विष्णूंना शंख अत्यंत प्रिय आहे. शंख अत्यंत साधी वस्तू वाटते, पण तसे नाही. त्यात अनेक रहस्य दडली आहे. ती समजून घेण्यासाठी तपश्चर्या हवी अथवा श्री विष्णू कृपा. तुम्ही आधी श्री विष्णूंबद्दल मला सांगितले आहे, पण त्यांचे वास्तव्य कुठे आहे? क्षीरसागरा श्री विष्णू लोका. खर तर चराचरात ह्या सृष्टीचे प्रतिपालन करतात ते. पण आजपर्यंत ते जेजुरीत मला कधीच कुठे दिसले नाही. त्यांचे दर्शनही मला घडले नाही. दर्शन झालं नाही असं म्हणता नाही येणार. म्हणजे मी त्यांना पाहिले आहे? होय, पण एका वेगळ्या रूपात ते तुला भेटले आहेत.